मराठा समाजाचे जेव्हा मोर्चे निघायचे त्यावेळेस मराठा समाजाच्या मोर्चांमध्ये इतर सर्वच समाजाचे लोक त्यामध्ये सहभागी असायचे आणि नुसते सहभागीच नसायचे तर आघाडीवर असायचे, कारण त्यांनाही जाणीव होती. आज मी मागे सुद्धा अनेकदा ह्या विषयावरती बोलताना बोलली आहे की मराठा समाज सुद्धा कुठेतरी आज एक घटक त्यातला आहे की जो मराठा समाज सामाजिकदृष्ट्या असेल, आर्थिकदृष्ट्या असेल किंवा शैक्षणिक दृष्ट्या असेल मागासलेला आहे हे मान्य करायलाच तयार नाहीये. सर्वांना जय भारत. जागृती न्यूजच्या माध्यमातून आपण दर आठवड्याला जे प्रबोधनाचं सदर आपण घेऊन येतो, वैचारिक वारसा, विविध विषयांची चर्चा आपण ह्या माध्यमातून आपल्यासमोर घेऊन येत असतो. त्याच्यावरती अगदी उत्तम असा प्रतिसादही आपण आम्हाला देत आहात. आजचा जो विषय आहे हा थोडासा गांभीर्याने घेण्याचा विषय आहे, कारण मराठा आरक्षण हा सध्याचा आजचा फार महत्त्वाचा ज्वलंत असा हा विषय निश्चितच आहे. गेली अनेक वर्ष मराठा समाज हा आरक्षणासाठी लढत आहे. कैलासवासी अण्णासाहेब पाटील यांनी ते हयात असताना मराठा आरक्षणासाठी एक मोठी चळवळ त्यांनी निश्चितच उभी केली होती आणि मराठा समाजाच्या आरक्षणासाठीच त्यांनी आपलं बलिदान दिलं होतं. आणि 2016 पासून 2021 पर्यंत लाखोच्या संख्येने मराठा समाज हा एकत्र येऊन मराठा समाजाच्या अधिकार आणि हक्कांसाठी पुन्हा एक नवीन लढा यांनी ह्या गेल्या काही वर्षांमध्ये हा उभा निश्चितच केला होता. स्थगिती आणि आता पूर्णतः मराठा समाजाचं जे आरक्षण हा समाज मागत होता त्याला असंविधानिक असल्याने पूर्णतः तो त्याला मान्यता त्याची जी आहे ती नाकारलेली आहे. का आणि कशा पद्धतीने हे सगळं जे काही घडत आहे हे तर खरं नाट्य आपण याला म्हटलं पाहिजे. कारण आधीचं जे सरकार होतं, जे भाजपचं सरकार होतं, त्यांनी मराठा समाजाला 12 आणि 13% असं शिक्षण आणि नोकरी याच्यामध्ये जे आरक्षण मिळवून दिलं होतं हे 100% टिकणारं आरक्षण आहे, हे संविधानिक आरक्षण आहे. ह्या पद्धतीने त्यावेळेसचे तत्कालीन जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं. पण जेव्हा हे सरकार बदललं, जेव्हा भाजप सत्ता यांची पाऊडउतार झाली आणि महाविकास आघाडी ही सत्तेमध्ये आली, तर तेव्हा पुन्हा कुठेतरी मराठा आरक्षणाच्या विषयी असणारे जे काही आरक्षण ह्या संदर्भातील राजकारण आहे हे पुन्हा एकदा आपल्याला नाट्यमय पद्धतीने घडताना निश्चितच दिसलं. कुठल्याही पद्धतीचा निर्णय जेव्हा कोर्टाने मराठा आरक्षणावरती दिला तर त्यावरती सदावर्तेसारख्या वकिलांनी त्यावरती पुन्हा त्याला चॅलेंज करून हे पुन्हा एकदा ते कोर्टामध्ये नेऊन त्यावरती ते कशा पद्धतीने हे योग्य नाहीये हे बिंबवण्याचा प्रयत्न केला. आणि हे आरक्षण जे मराठा समाजाला मिळालं होतं त्या बाबतीत सुद्धा पुन्हा एकदा तेच आपल्याला घडताना दिसलं. हे कुठेतरी पुन्हा एकदा कोर्टामध्ये चॅलेंज झालं आणि त्या आधारावरती गेल्या अनेक महिन्यांपासून, मला वाटतं 2019ला हे आरक्षण मराठा समाजाला दिलं होतं आणि त्यानंतर साधारणपणे 1.5-2 वर्ष हा खेळ जो काही चालू होता, म्हणजे याच्यानंतर आरक्षण दिलंय, यानंतर शिक्षणामध्ये असेल, नोकरीमध्ये असेल, ज्या तरतूद 1 वर्षभरासाठी ती करण्यात आली होती आणि त्या उत्साहामध्ये आणि आनंदामध्ये जे विद्यार्थी आणि तरुण तरुणी होते की एक कुठेतरी आपल्याला न्याय मिळालाय, आपल्याला कुठेतरी आता एक पायरी वरती आपल्याला चढता येईल आणि ज्या काही परिस्थितीमध्ये आपण इतके वर्ष आपण अडकलेलो होतो त्याच्यातनं बाहेर निघण्याचा मार्ग आपल्याला निश्चितच मिळाला आहे हे त्यांना वाटत होतं. आणि अशामध्येच पुन्हा एकदा एक असा निर्णय कोर्टाने इथे दिलेला आहे की त्या निर्णयामुळे निश्चितच मराठा समाजातील त्या तरुण तरुणींचे जे काही स्वप्न त्यांनी पाहिले होते किंवा जी इच्छा त्यांनी कुठेतरी एक त्यांना न्याय मिळेल ही व्यक्त केली होती, त्याच्यावरती एक निराशाचं निश्चितच त्याच्यावरती आपल्याला उमटताना दिसतच आहेत. आणि आजचा काळा दिवस म्हणून याला संबोधलेला आहे सर्वांनीच या माध्यमातून. निश्चितच मराठा आरक्षण हा असा विषय आहे की हा, मी जरी त्याला म्हटलं की हा फार गांभीर्याने घेण्याचा विषय आहे तरी अनेकांना हा विषय तितका गांभीर्याने घेण्यासारखा वाटणार नाही किंवा त्यांना तो रुचणारही नाही मी बोललेला. पण आज
मराठा आरक्षणावरची जी सत्य भूमिका आहे, कारण 2016 पासून ह्या प्रक्रियेमध्ये मी स्वतः होते आणि जे काही पाहिले, जे काही अनुभवले ते सत्य इथे मांडणं मला हे तितकंच मला महत्त्वाचं वाटतं आणि म्हणून मी इथे आपल्या समोर ह्या विषयावरती खरं तर बोलत आहे. अनेक दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या विषयावरती मतमतांतरही होताना आपल्याला दिसत आहे आणि ही मतमतांतर फक्त SC ST OBC मराठा किंवा जे ओपन कास्टमध्ये आहेत यांच्यामध्येच नसून मराठा समाजामध्ये अंतर्गत सुद्धा ह्या बाबतीमध्ये अनेक आपल्याला मतभेद आपल्याला दिसून आले आहेत आणि ते अक्षरशः ते चव्हाट्यावरती सुद्धा आलेले आहेत. म्हणजे मराठा समाजामध्येच अनेक मतभेद निर्माण झाले होते की मराठा समाजाला नक्की आरक्षण कुठे आणि कसं मिळावं. आज कोर्टाने असंविधानिक आरक्षण आपण हे मागितलं आहे मराठा समाजाने, म्हणून ते खरं तर बेदखल करण्यात आलेलं आहे. पण हेच मी मगाशी सांगितल्याप्रमाणे 100% टिकणारं संविधानिक आरक्षण आहे असं त्यावेळेसच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी आणि भाजपच्या नेत्यांनी आपल्याला सांगितलं होतं. पण त्यावरती नंतर मराठा समाजाला आरक्षणाच्या ह्या भूमिकेमध्ये कुठेतरी अडकून EWSचं आरक्षण समाजापुढे आणण्यात आलं आणि मराठा समाजाने त्या आरक्षणामध्ये आरक्षण घ्यावं असंही त्याच्या मागे सुचवण्यात आलं. निश्चितच मराठा समाजाने त्याच्यामध्ये आरक्षण घेतलं तर त्याच्यामध्ये नुकसान असं काही नाही, पण मराठा समाजाने नेहमीच मोठ्या भावाची भूमिका पार पाडलेली आहे आणि कुणाच्या अधिकारावरती आपण हात मारावा किंवा त्याच्यामध्ये आपण काहीतरी त्यांचं नुकसान घडावं अशी त्याची कधीही इच्छा नव्हती. म्हणून मराठा समाजाने एक स्वतंत्रपणे स्वतःच्या समाजासाठी एक आरक्षण मागितलं होतं. मराठा समाज OBC मध्ये आरक्षण मागतोय का, मराठा समाज EWS मध्ये आरक्षण घेतोय का, ह्या भूमिका आणि ही मतं जरी विविध असली तरी आज OBC समाजातील नेत्यांना आणि त्या लोकांना सुद्धा मला हा प्रश्न विचारायचा आहे की मराठा समाजाने OBC मध्ये आरक्षण मागू नये ही भूमिका अनेक नेत्यांची आणि समाजातील लोकांची होती. मला ही सुद्धा जाणीव आहे अनेक OBC समाजातील लोकांची भूमिका मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही देखील होती आणि OBC मध्ये जरी त्यांना ती काही वाढून मिळाली असती तरीही त्यांची हरकत नव्हती. पण आपल्या समाजामध्ये एक असा एक गट असतो की जो मुठभर असतो, पण हे स्वतःच्या स्वार्थापायी संपूर्ण समाज ढवळून काढतात आणि संपूर्ण समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं कार्य निश्चितच करत असतात. आणि ह्या अशा भावनिक विषयांमध्ये तर हे 100% सकारात्मक पद्धतीने हे ढवळण्याचं जे काम आहे, भेदाभेद निर्माण करण्याचं जे काम आहे, हे अगदी 100% ते पूर्ण करत असतात आणि हेच मराठा समाजाच्या आरक्षणामध्ये झालेलं आपल्याला दिसतं. अंतर्गत कलह आहेत, इतर समाजांचा विरोध आहे. समाज म्हणजे संपूर्ण समाजाचा अर्थाच याला विरोध नाहीये, कारण मराठा समाजाचे जेव्हा मोर्चे निघायचे त्यावेळेस मराठा समाजाच्या मोर्चांमध्ये इतर सर्वच समाजाचे लोक त्यामध्ये सहभागी असायचे आणि नुसते सहभागीच नसायचे तर आघाडीवर असायचे, कारण त्यांनाही जाणीव होती. आज मी मागे सुद्धा अनेकदा ह्या विषयावरती बोलताना बोललीये की मराठा समाज सुद्धा कुठेतरी आज एक घटक त्यातला आहे की जो मराठा समाज सामाजिक दृष्ट्या असेल, आर्थिक दृष्ट्या असेल किंवा शैक्षणिक दृष्ट्या असेल मागासलेला आहे हे मान्य करायलाच तयार नाहीये. आपण जेव्हा मराठा समाजाकडे एक तिसऱ्याची भूमिका म्हणून आपण जेव्हा पाहतो त्यावेळेस मराठा समाज हा उच्चभ्रू समजला जातो, मराठा समाज हा आर्थिक दृष्टीने सक्षम असलेला समजला जातो. पण तो बघत असताना आपण नेहमी जो वरचा क्रीमी लेअर आहे आपण फक्त हाच बघत असतो. 15% आसपास किंवा 20% आसपास असणारा हा जो उच्चभ्रू मराठा समाजातला वर्ग आहे याच्यामुळे कुठेतरी उरलेला 80% जो समाज आहे हा झाकल्या जातो आणि खरंच मराठा समाजातल्या ज्या घटकांना, जे शेतकरी आहेत, कष्टकरी आहेत, मोलमजुरी करतात किंवा ज्यांचं हातावरती पोट आहे त्यांच्यासाठी ह्या आरक्षणाची किती आवश्यकता आहे हे वेळोवेळी मराठा समाजाचं कार्य करणाऱ्या आणि मराठा आरक्षणाची भूमिका मांडणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने हे समोर निश्चितच मांडलेलं होतं. पण कुठेतरी राजकीय इच्छाशक्ती जी मराठा आरक्षण मिळावं या मागे आहे ती कुठेतरी कमी पडते आणि आजचा जो निकाल आहे हे त्याचंच उदाहरण आपल्याला म्हणता येईल. इथे असं सांगितलं जातं की कोर्टामध्ये राज्य शासनाने व्यवस्थित मराठा समाजाच्या आरक्षणाची बाजू मांडली नाही म्हणून हे सगळं झालं. पण मला असं वाटतं की काही गेल्या काळामध्ये म्हणजे जसं
आधीचं सरकार पाऊल उतार झालं आणि हे नवीन सरकार महाराष्ट्रामध्ये स्थापन झालं, त्याच्यानंतर बरीचशी मराठा आरक्षणाची जे काही चळवळ ती उभी होती, ही बऱ्याचशा अंशी कुठेतरी एक अस्थिर स्वरूपात निर्माण तिचं झालं होतं. कारण जो तो आपापल्या पद्धतीने मराठा आरक्षणासाठी निश्चितच लढत होता. पूर्वी मराठा समाज हा एकत्र येऊन एकसंधपणे आपल्या हितासाठी आपल्याला आरक्षण पाहिजे म्हणून लढताना दिसला. पण त्यानंतर जसे जसे हे मतभेद निर्माण झाले होते की मराठा समाजाने EWS मध्ये आरक्षण घ्यावं, की मराठा समाजाने OBC मध्ये आरक्षण घ्यावं, की मराठा समाजाने स्वतःचं एक वेगळं आरक्षण त्यांना असावं, ह्या मतभेदांमुळे जो तो आपापल्या पद्धतीने मराठा समाजाच्या आरक्षणाच्या विषयासाठी लढा देत होता. पण यामध्ये एक गोष्ट जी होती की सगळ्यांमध्ये एक सारखी होती, ती म्हणजे मराठा समाजाला आरक्षण मिळवून देणं. OBC समाजाला माझं एक प्रश्न जो मी म्हटलं होतं तो विचारण्याचा हा आहे की OBC समाज मराठा समाजाला OBC मध्ये आरक्षण मिळू नये म्हणून विरोध करतोय. त्यांचे नेते सुद्धा वारंवार त्या विषयावरती बोलताना आपल्याला दिसतात, मग ते कुठल्याही पक्षातले असू देत. कुणबी आणि मराठा आणि कुणबी हे वेगळे नाहीत हे आपण मान्य करू शकतो, तर मराठा समाजाला OBC मध्ये आरक्षण का मिळू देऊ शकत नाही, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. आज OBC समाजाला 27% आरक्षण आहे. ह्या 27%मध्ये काही टक्के वाढवून जर मराठा समाजाला त्याच्यामध्ये आरक्षण मिळालं असतं तर मला असं वाटतं की ही काही फार मोठी किंवा चुकीची गोष्ट नव्हती. कारण आपण सगळेच खरं तर जाणतो मराठा समाजाला OBC प्रमाणपत्र मिळणं हे काही अवघड नाहीये. त्याच्यामुळे मराठा हा कुणबी म्हणून सुद्धा आज समाजामध्ये आपल्याला मोठ्या संख्येत वावरताना दिसतोय. पण अर्थातच प्रत्येकाचं एक मत असतं. मला जर मराठा म्हणून माझ्या दाखल्यावरती लावायचं असेल, कुणबी लावायचं नसेल, तर मला सुद्धा अधिकार आहे की मला माझे अधिकार आणि हक्क मिळण्याचा, आणि तो त्या पद्धतीने मिळावा म्हणून जर कुणी लढा देत असेल तर ते चुकीचं होतं. अर्थातच असा त्याचा विषय होत नाही. गेल्या काही दिवसांमध्ये किंवा महिन्यांचा जो हा काही काळ आहे, जसं मी म्हणाले की सरकार जेव्हा पालट झालं होतं तर ही जी अस्थिरता जी निर्माण झाली होती मराठा समाजामध्ये, तर ती फार मोठ्या प्रमाणात निश्चितच होती. त्यामध्ये मी सुद्धा बऱ्या अंशी मराठा समाजाच्या आरक्षणाच्या विषयातनं मी 2 पावलं मागे घेतली होती. कारण जी मराठा समाजासाठी लढणारी जी लोक आहेत आपण म्हणत होतो, तर ह्या सर्वांवरती वेगवेगळ्या स्तरातनं वेगवेगळे आरोप यांच्यावरती होत होते की मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढण्यापेक्षा ही मराठा समाजाच्या आरक्षणाच्या विरोधात ही लोक लढा देत आहेत. आणि काही अंशी हे सत्यही आहे. कारण मराठा आरक्षणाचा विषय हा फार महत्त्वाचा आहे. मराठा समाज हा दिसताना जरी आपल्याला फार मोठ्या आणि चांगल्या परिस्थितीमध्ये जरी दिसला, तरी आज आपण प्रशासनाचा जर विचार केला, आपण शासनाचा विचार करतो, सरकारमध्ये किंवा वेगवेगळ्या पक्षांमध्ये किंवा हे जे नेते आपण म्हणतो किंवा कारखाने आपण म्हणतो मराठा समाजाचे फार मोठ्या प्रमाणात आहे, पण प्रशासकीय आपण जो भाग आपण याच्यातला आहे त्यावरती मराठा समाज किती प्रमाणात आहे हा विचार करणं फार गरजेची बाब आहे. आणि आरक्षण त्यासाठी म्हणून मागण्यात येत होतं. राजकीय आरक्षण मराठा समाजाला नकोय. OBC समाजाला ज्या पद्धतीने राजकीय आरक्षण मिळालेलं आहे त्यामध्ये OBC समाजाच्या नेत्यांची बरीच प्रमाणात आपण तिथे दिसतो की ते आरक्षित जागांवरती निश्चितच बसलेले आहेत, पण त्याचा उपयोग किती होतो हा सुद्धा आपण बघणं फार गरजेचं आहे. आरक्षण आज आपण घेतोय, आपण सगळे SC असतील, ST असतील, OBC असतील, मराठा समाज असेल, इतर सर्व समाज जे काही आरक्षित किंवा आरक्षणात नाही आहेत, हे सगळे आपण एकमेकांशी आपण लढतोय. आपण आरक्षण ह्या मुद्द्यावरती एकमेकांमध्ये आपण एकमेकांची डोकी फोडताना दिसतोय. पण गांभीर्याने घेण्याचा विषय हा आहे की खरंच ज्यांना आरक्षण मिळालं आहे ह्या लोकांचं तरी त्या आरक्षणाप्रती किती गांभीर्य आहे, त्या आरक्षित जागेंवरती किती लोक खरंच आपल्या समाजातली बसलेली आहेत हे बघणं सुद्धा गरजेचं आहे. आरक्षण म्हटलं की त्या समाजाला ठराविक एक टक्केवारी आरक्षण दिलेलं आहे, पण त्या समाजाचं खरंच प्रतिनिधित्व, खरंच तेवढी लोक त्या टक्क्यामध्ये करतायत का हे आपण कधीही जाणून घेण्याचा प्रयत्न करत नाही. जनगणना एक हा असा मुद्दा आहे की जनगणना व्हावी आणि त्यावरती जो समाज जेवढा त्याला तेवढं आरक्षण दिलं जावं हा सुद्धा मुद्दा आपल्याला अनेकदा समोर येताना आपल्याला दिसतो. निश्चितच तो तेवढा पारदर्शक असला तर त्यालाही हरकत नाही, पण
यामागे मी सांगितलं त्याप्रमाणे जशी राजकीय इच्छाशक्ती जी आहे ही कुठेतरी आपल्याला कमी पडते म्हणण्यापेक्षा इच्छाशक्तीच ह्या राजकारण्यांची नाहीये. मग ते नेते ओबीसीचे असू देत, मराठा समाजाचे असू देत किंवा इतर कुठल्या समाजाचे असू देत, एकदा हे तिथे जाऊन बसले की त्यांना त्या समाजाचं त्यांना घेणं नसतं. निश्चितच असं म्हटलं जातं की मराठा समाजाचे एवढे नेते असून सुद्धा आजपर्यंत मराठा समाजाला आरक्षण का मिळालं नाही. कारण मी मागे सुद्धा हे सांगितलं होतं की मराठा समाजातील नेते हे फक्त आपली वोट बँक जपतात. मराठा समाज असाही कुठे जाणार नाहीये, तो आपल्याकडेच राहणार आहे आणि इतर जो समाज आहे तो आपल्याला महत्त्वाचा आहे हे समोर ठेवून तो समाज दुखवायचा नाही. म्हणून मराठा समाजाच्यातले नेते जे आहेत हे कधी मराठा समाजाच्या आरक्षणाची तरी बाजू घेताना आपल्याला दिसत नाही. निश्चितच उदयनराजे असतील, संभाजी महाराज असतील, यांनी आपण अलीकडच्या काळामध्ये पाहिलंय की मराठा आरक्षणासाठी त्यांनी वेळोवेळी निश्चितच मागणी केलेली आहे. पण पुन्हा विषय हा येतो की नुसती मागणी करणं आणि त्याच्यासाठी खरा लढा देणं हे दोन वेगळ्या गोष्टी आहेत आणि हा आपल्याला होताना कुठे दिसत नाही. छत्रपती संभाजी महाराजांनी जेव्हा स्थगिती मराठा आरक्षणाला मिळाली होती त्यावेळेस हे दुर्दैवाचं आहे असं सांगितलं होतं आणि आज सुद्धा त्यांचं स्टेटमेंट पुन्हा तेच आहे की हे दुर्दैवी बाब आहे की मराठा समाजाचं आरक्षण नाकारले गेल्याची. पण ज्या वेळेला संविधानिक मार्गाने आपण त्याला म्हणूयात, कारण केंद्रामध्ये जे सरकार आहे यांनी संविधानामध्ये काही बदल त्यावेळेस 102 आणि 103 कलमाच्या माध्यमातून केले होते आणि त्यामध्ये बदल झाल्यामुळे बराचसा परिणाम त्याचा ह्या मराठा आरक्षणावरती सुद्धा झालेला आहे. आणि त्यावेळेस सुद्धा संभाजीराजे हे खासदार होते आणि हे भाजपचेच खासदार होते. त्यामुळे ज्या वेळेस हे बदल होत होते किंवा हे विषय ज्या वेळेस घेतल्या जात होते त्यावेळेस का संभाजी महाराजांनी ह्यावरती किंवा मराठा आरक्षण किंवा मराठा ह्या मुद्द्यावरती त्यांनी तिथे प्रश्न उपस्थित केले नाही, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. म्हणजे वेळ निघून गेली की आज आपण सांगायचं की निश्चितच हा दुःखद निर्णय आहे, पण कोविडची परिस्थिती आहे आणि मराठा समाजाच्या लोकांनी रस्त्यावर येऊ नये, त्यावरती त्यांनी निदर्शनं करू नये किंवा त्यांनी विरोध दर्शवू नये हे आपण फार छानपणे आपण निश्चितच सांगू शकतो. पण आज ज्याला त्याचं सहन त्या मागच्या भूमिका आहेत त्या कराव्या लागतात, संघर्ष ज्याला करावा लागतो, हा निश्चितच त्याच्यापासून कुठेतरी आपण काहीतरी आपण त्याची फसवणूक करतोय का हे ह्या लोकांनी तपासून पाहणं फार गरजेचं आहे. कारण आज मी किंवा इतर मराठा समाजातले तरुण तरुणी आहेत किंवा जे इतर लोक आहेत हे तिथं आरक्षण निश्चितच मागण्यासाठी जाणार नाहीत. प्रतिनिधी म्हणून आम्ही ज्यांना नेमून दिलेलं आहे आज ही लोक आम्हाला ते आरक्षण मिळवून देणार आहे आणि आज आम्हाला त्यांच्याकडनं निश्चितच ह्या बाबतीमध्ये आपण काय करू शकतो, काय मार्ग आपण काढू शकतो हे पाहणं निश्चितच अपेक्षित आणि आवश्यक आहेच. कारण मराठा समाजाला आरक्षण मिळणं हे किती गरजेचं आहे हे वेळोवेळी शासनानेच ज्या समित्या नेमून दिल्या होत्या यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे. पण एवढं सगळं असून सुद्धा त्याचं महत्त्व एवढं असून सुद्धा आज 2016 नंतर 2021 मध्ये आज आपण आहोत. अनेक बांधवांनी मराठा आरक्षणासाठी आपलं बलिदान याच्यामध्ये दिलेलं आहे. आपण त्यांचं बलिदान असंच वाया जाऊ देणार आहोत का? मराठा समाजातील तरुण वर्ग जो आहे, जो शिक्षणाच्या साठी आणि जो नोकरीमध्ये आपल्याला आरक्षण मिळावं हे अनेक वर्ष जो वाट ह्या निर्णयाची पाहतोय, आजच्या ह्या निर्णयाने आपण त्याला जो खचलाय त्याला आपण असाच खचलेला ठेवणार आहोत का? माझी इतर समाजातील बांधवांना, भगिनींना यांना सुद्धा विनंती आहे. आज आपण पाहतोय की माणसाच्या जीवाच्या उपर काहीही महत्त्वाचं नसतं. आरक्षण हा सगळ्यांचाच अधिकार आहे, पण 50% वर आरक्षण आपण देऊ शकत नाही असं जर कुठे आपण निर्णय जर आपण एखाद्या विशिष्ट बाबीमध्ये घेतलेलं असेल आणि त्याच्यावरतीच आपण जर येणाऱ्या पिढ्यांचं आपण भविष्य जर अवलंबून ठेवणार असेल तर मला असं वाटतं हे अत्यंत चुकीचं आहे. कुठेतरी गांभीर्यानं ह्या विषयावरती निश्चितच चर्चा करणं, त्याच्यावरती योग्य मार्ग निघणं, मराठा समाजाला आरक्षण मिळणं हे फक्त त्यांचाच अधिकार आणि हक्क नाहीये, तर समाजामध्ये एक सुस्थिती निर्माण
व्हावी किंवा एकमेकांच्या प्रती एकमेकांविषयी जी आत्मीयता आपली आहे ही सुद्धा जशी आहे तशी राहण्यासाठी ह्या गोष्टी अत्यंत गरजेच्या आहेत. आज मी मराठा समाजात आहे म्हणून मी हे सगळं मांडतीये अशातला भाग नाही. एक सर्वसाधारण भारताची एक नागरिक म्हणून एक मानव म्हणून मी ह्या सगळ्या निश्चितच बाबतीतून आपल्यासमोर मी व्यक्त होत असते आणि आज सुद्धा मी त्याच अनुषंगाने आपल्यासमोर मी निश्चितच व्यक्त होत आहे. हा विषय महत्त्वाचा निश्चितच आहे, पण वेळोवेळी मराठा आरक्षणाचं राजकारण व्हावं ही अपेक्षा कुणाचीही निश्चितच नाही. हा विषय फक्त सर्वसामान्यांचाच आहे. याच्यामध्ये वरच्या श्रेणीतले जे हे नेते असतात किंवा जे आपण म्हणतो की प्रशासनामध्ये ही लोक आहेत, ह्या लोकांमुळे ह्या आरक्षणाच्या ज्या बाबी आहेत ह्या कुठेतरी एक संकुचितपणे याच्यामध्ये निश्चितच येतो, त्याच्यामध्ये संकुचितपणा आणि ह्या आहेत तिथेच राहतात. याच्यातून कुठल्याही समाजाची वृद्धी होणारे किंवा समाजामध्ये सलोखा कायम राहणारे अशातला भाग नाही. ह्या राजकारण्यांना आपल्या राजकीय जे काही त्यांचं करिअर असतं ह्या सगळ्यासाठी त्यांना फक्त कुठले तरी विषय हे तेवत ठेवणं एवढंच त्यांचं काम असतं आणि ते कुठलंही सरकार असू कुठलंही शासन असू देत हे तेच करत राहतात, कारण पूर्णत्वाला कुठलीही गोष्ट यांना आणायची नसते. मला असं वाटतं की समाजातल्या लोकांनी कुठेतरी जागृत झालं पाहिजे, आपली जी मतं आहेत ती व्यक्त केली पाहिजेत आणि समाजातील अनेक बांधव मी पाहिलेले आहेत की ज्यांची खरंच मनापासून इच्छा होती की मराठा समाजाला आरक्षण मिळावं. आज पुन्हा एकदा आपल्याला जागृती न्यूजच्या माध्यमातून मी सगळ्यांना हीच विनंती करतेय की ज्या ज्या बंधू आणि भगिनींची इच्छा आहे किंवा त्यांना असं वाटतं की मराठा समाजाला आरक्षण मिळावं त्यांनी सुद्धा व्यक्त व्हावं. निश्चितच आरक्षण मिळणार नाही असं होणार नाही. आज फक्त असंविधानिकपणे आहे म्हणून कोर्टाने हे रद्द केलेलं आहे, पण मराठा समाजाला आरक्षण मिळण्याच्या ज्या काही आपल्याला थोड्या का व्हायना आशा ज्या आहेत ह्या निश्चितच अजूनही जागृत आहेत आणि मराठा समाजाला आरक्षण मिळण्याचे जे मार्ग आहेत माझी विनंती आहे की ज्या लोकांना ह्यामध्ये ज्ञान आहे, ज्या लोकांना ह्यामध्ये माहिती आहे ह्या लोकांनी पुढे यावं आणि पुन्हा एकदा मराठा समाजातील तरुण तरुणी जे आज सुद्धा ह्या आरक्षणाची वाट पाहतायत त्यांच्यासाठी एक आशेची किरण म्हणून आपण पुन्हा एकदा हा लढा कायदेशीर पद्धतीने सुरू करावा आणि कशा पद्धतीने मराठा समाजाला आरक्षण मिळेल ही भूमिका आपण सर्वांनी मांडावी ही इच्छा मी व्यक्त करते. आणि एक विनंती मी निश्चितच शेवटी जाता जाता करते की इथून मागे अनेक समाजातील असतील किंवा सर्वच खरं तर मी म्हणते की जीव हा सर्वांचा मोलाचा आहे. अनेक जीव आपण बलिदान ह्या आरक्षणाच्या साठी जे गेलेले आहेत ते आपण गमावलेलं आहे त्या समाजातील तरुणांना. तर माझी विनंती आहे की आजच्या निर्णयावरती हताश न होता आपण पुन्हा एकदा उभारी कशी घेऊ शकतो हा आपण एक विचार करूया. कुठल्याही पद्धतीचा चुकीचा निर्णय किंवा स्वतःच्या जीवाला काही होईल असा निर्णय कुणीही घेऊ नये, कारण मराठा समाज असू देत किंवा भारतातलाच आपला जो मूळ समाज आहे याला संघर्षाची सवय आहे. हा लढा देणारा समाज निश्चितच आहे. हा लढा आपला अजूनही संपलेला नाही. हा लढा आपण इथून पुढे देखील चालू ठेवणार आहोत. म्हणून आपली साथ आम्हाला प्रत्येकाची आवश्यक आहे आणि यासाठी कुठलाही चुकीचा निर्णय न घेता ह्या निर्णयासाठी सगळ्यांनी एकत्र उभं राहणं हे गरजेचं आहे आणि हे महत्त्वाचं आहे. एवढंच मी इथे आपल्या सर्वांना सांगते आणि थांबते. जय भारत. जर तुम्ही जागृती न्यूज पहिल्यांदाच पाहत असाल तर सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकन दाबायला मात्र विसरू नका.